स्वागत आहे तुमचं ऋतिका ब्लाऊज फॅशनमध्ये. आजची सुरुवात बोटनेक ब्लाऊज डिझाईनपासून केली. इथे बघू शकता हे अस्तर पीस आहे. तो अस्तर पीस आपण कटिंग करून घेऊ. जी ब्लाऊजची उंची आहे ते उंची घ्या आणि जे ब्लाऊजची रुंदी आहे ते रुंदी टाकून घेतलेली आहे इथे. आणि 7 इंच मी घेतलेला आहे. शोल्डर आणि गळा मिळून 7 इंच प्रत्येक. जर साईज मोठे असेल तर 7.5 किंवा 8ही घेऊ शकता. 3 इंचाचं शोल्डर इथं ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित असा गळ्याचा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. 3.5 इंचावर वरच्या साईडने टिक देऊन घेतलेले आहे आणि खालच्या साईडने 2 इंच इथे बघू शकता. असा आपण गळ्याचा जो शेप आहे तो व्यवस्थित आपल्या बॉक्समध्ये बसेल असा देऊन घ्यायचा आहे. इथे बघू शकता खूप सोप्या पद्धतीने अस्तर कटिंग आपली झालेली आहे. एकदम सोप्या पद्धतीने बोटनेक ब्लाऊज डिझाईन तुम्हाला जर शिकायचे असेल तर ऋतिका ब्लाऊज फॅशनला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की ही ब्लाऊज डिझाईन तुम्हाला कशी वाटली. आता आपलं अस्तर कट झालेलं आहे. आता आपण ब्लाऊज पीसवर तो अस्तर ठेवून कट करून घेऊ. एकदम झटपट होणारी ही ब्लाऊज डिझाईन आहे. फक्त आणि फक्त अर्धा तास लागतो या ब्लाऊज डिझाईन बनवण्यासाठी आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे ब्लाऊज डिझाईन स्टिच करून दाखवत आहे. तुम्ही पण खूप सोप्या पद्धतीने आणि एकदम अर्ध्या तासात बनणारी ही डिझाईन आहे. तुम्ही एकदा नक्की डिझाईन बनवून बघा. स्टार्टिंगला आपण जो गळा टाकला तो स्टिच करून घेऊ आणि खालच्या साईडने अर्धा इंच सोडायचं, कारण की खालच्या साईडनं आपल्याला पट्टी बसवायची नाही आहे. तोच अस्तर इथे बघू शकता फायनली शिवून झालेला आहे. आता कट करून घेऊ. कट करून झालेला आहे. आता पलटी मारून घ्यायचा आहे अस्तर खालच्या साईडने आणि जो आपला ब्लाऊज पीस आहे तो वरच्या साईडने. आता खालच्या साईडने अर्धा इंच आपण ठेवला होता तो डायरेक्ट असा शिवून घ्यायचा आहे. खालच्या साईडने पट्टी बसवायची आपल्याला गरज पडत नाही आणि वरच्या साईडने गोट बसून घेऊ. खूप सोप्या पद्धतीने इथे मी ब्लाऊज डिझाईन तुम्हाला स्टिच करून दाखवत आहे. माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. ते बघू शकता तर वरच्या साईडने गोट बसून घ्यायचा आहे. गोट बसून झाला आहे. आता पूर्ण आपण ब्लाऊज डिझाईनला लेस बसून घ्यायची. लेस बसवताना लेसला ओढून बसवायचं नाही आहे. लेसला असं शिवून एकदा लेसवर शिलाई टाकून लेस बसवायची. परफेक्ट लेस आपली बसतो. एकदम गोल आकारामध्ये बसतो. ते बघू शकता तुम्ही. आता खालच्या आपण गळ्याला लेस बसवून घेऊ.
आणि लेस बसवल्यानंतर एक शिलाई आणखी टाकून घ्यायची आहे लेसला. प्रॉपर लेस अशी साफ बसते. इथे बघू शकता तुम्ही, खूप सोप्या पद्धतीने इथे आपली ब्लाऊज डिझाईन स्टिच झालेली आहे. आता पूर्ण आपल्या गळ्याला हँगिंग बसवायचे आहे. इथे मी छोट्या टाईपचे मणी 7 घेतले आहेत. तुम्ही जसं तुम्हाला हँगिंग बसवायचे आहेत तसे तुम्ही बसवू शकता. 3 किंवा 4, 5ही बसवू शकता मणी. मी ते लॉंग पाहिजे होते कस्टमरला, त्या 7 घेतले आहेत. आणि बघू शकता पूर्ण गळ्याला अशी हँगिंग बसून घ्यायची आहे. खूपच नवीन आणि खूपच ट्रेंड चालणारी ही बोटनेक ब्लाऊज डिझाईन आहे. आणि फक्त अर्धा तासात बनवून रेडी होते ही ब्लाऊज डिझाईन. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा ही ब्लाऊज डिझाईन. असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी ऋतिका ब्लाऊज फॅशनला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. बघू शकता पूर्ण सगळ्याला हँगिंग बसून घ्यायचे आहे. फायनली बघू शकता आपल्या ब्लाऊज डिझाईनचं लूक. भेटू पुढच्या व्हिडिओ.